आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माया, तुझं अथर्ववरती किती प्रेम आहे माहिती मला। मी आजपर्यंत ते बघत आले। सुरुवातीला त्या अंबिकाने अथर्वला तुझ्यापासून हिरावून घेतलं। अंबिका गेली तरीही तू अथर्वची वाट बघत बसलीस। त्यानंतर अथर्व तुझा व्हावा म्हणून तू अंबिकाच्या मुलीला, त्या वेदाला सांभाळलंस। पण ती मीरा या घरात आली आणि तुझं स्वप्न अर्धवट राहिलं। तिच्यामुळे इट्स ओके मॅडम। कदाचित अथर्व माझ्या नशिबातच नाही। त्याचं प्रेम मला कधीच मिळणार नाही। इट्स ओके। माया, काल मी तुला खूप बोलले, तुझ्यावर हात उघडला। पण खरं सांगायचं तर आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीच करू नाही शकले। इट्स ओके मॅडम, जे आता होऊन गेलंय त्यावर बोलण्यात काहीच फायदा नाही। आता ती वेळ गेली। असं कसं म्हणतेस तू माया? गोष्टी तुझ्या हातात होत्या। तू जर का ठरवलं असतंस ना तर तू मीराला संपवू शकली असतीस। मॅडम प्लीज, आता जरतरच्या गोष्टी करून काहीच उपयोग नाहीये। कारण या गोष्टीची तर काहीच व्हॅल्यू राहिलेली नाहीये। पण तुझ्या स्वाभिमानाला तर आहे ना व्हॅल्यू? ती असायलाच हवी माया। माया, तू विचार कर, ती मीरा तुझ्या नाकावर टिचून अथर्व सोबत सुखी संसार करणारे तू बघू शकणार आहेस ते? मी तर हे सगळं बघू शकले नसते माया। जे मला मिळालं नाही ते मी दुसऱ्यालाही मिळवू दिलं नसतं। ते प्रेमच संपवून टाकलं असतं मी। अथर्व तुझा नाही तर कुणाचाच नाही। तुला जपणार